चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे मोदी सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ अरे हुकुमशाही बंद करा बंद करा बंद करा हुकुमशाही बंद करा बंद करा बंद करा हुकुमशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा हुकुमशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद 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 धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या पेपर फुटी बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे पेपर फुटी बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिलीच पाहिजे राहिलीच पाहिजे राहिलीच पाहिजे या देशामधली हुकुमशाही नष्ट झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे हुकुमशाही मुर्दाबाद 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 हुकुमशाही मुर्दाबाद 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 अरे हुकुमशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे सरकार होश में आओ होश में आओ हे आंदोलन हे विद्यार्थ्यांसाठीचं आंदोलन आहे की आमच्या वैयक्तिक कोणाचंही आंदोलन नाहीये तरी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे जमा सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी अलीकडे यायचंय आपल्यामुळे ट्रॅफिकला गर्दी झाली नाही पाहिजे आपल्याला शांतता पद्धतीने लोकशाही पद्धतीने हे आंदोलन करायचं आहे आपण निगडी पत्र देऊन हे आंदोलन करत आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे आपण लोकशाहीला मानणारे लोक आहे हुकुमशाहीला मानणारे आपण लोक नाही आणि हुकुमशाही या देशात आपण चालू पण द्यायची नाही कारण काल जे 20 तारखेला दिल्ली येथे झाले त्या विद्यार्थ्यांवरती जो अमानुष अन्याय अत्याचार झालेला आहे तो अन्याय अत्याचार इतर देशातील सर्व नागरिकांना चुकीचा वाटलेला आहे त्यामुळे या देशामध्ये यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे कारण 2-2, 4-4 वर्ष या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतात आणि ऐन वेळी इथला पेपर फुटतो अशी परिस्थिती या देशाची आहे गेल्या 43 वेळा या देशामध्ये पेपर फुटलेला आहे ही पेपर फुटीची घटना आहे सरकारच्या ताब्यात असली पाहिजे सरकार त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे पण सरकार ह्याच्यावरती नियंत्रण न ठेवता पेपर फुटतोय आणि मोठ्या मोठ्या लोकांना तो पेपर विकला जातोय सामान्य विद्यार्थी जो आहे तो अभ्यास करून मरून जातोय अक्षरशः 4-4 वर्ष घालून पोरं अभ्यास करतात आणि ऐन वेळेला कळतंय पेपर फुटलाय पण पेपर फुटल्यावरती पेपर रद्द होतोय ज्या पोरांनी 4-4 वर्ष तयारी केलेली आहे त्या पोरांचं नुकसान होत आहे आणि ती पोरं डिप्रेशन मध्ये जाऊन अक्षरशः आत्महत्या करतात अशी परिस्थिती या देशामधली आहे आणि ह्याला जबाबदार इथलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही मार्गाने दिल्लीमध्ये या ठिकाणी आंदोलन चालू होतं 20 ते 25 दिवस झालं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे 21 दिवसाचं सोनम वांगचुक सरांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं